ऑफकोर्स फॉर्च्युनेटली माझ्या लाईफमध्ये पण असंच झालं. वडिलांचा खूप मोठा सपोर्ट होता, आहे, नेहमीच राहणार. माझ्या करिअरमध्ये सुद्धा आणि लग्न करताना सुद्धा. कारण माझ्या आई वडिलांना क्लिअर कळलेलं की हिचं अरेंज मॅरेजच होणार. हे सांगून टाकलेलं, तुम्ही शोधा. आणि देवाच्या कृपेने त्यांनी छान मुलगा शोधला माझ्यासाठी. जेव्हा आम्ही माझा असा छान दाखवण्याचा कार्यक्रमही झाला बरं का. सो तेव्हा जाण्यापूर्वी मी पप्पांना म्हटलं होतं की पप्पा, एक खूप मोठा बदल घडणार आहे आता आयुष्यात सगळ्यांसाठी. आता आपल्यात पण एक व्यक्ती ऍड होणार आहे, तर कशी होणार आजची भेट? बिकॉज तोपर्यंत काही वाटलं नाही मला तयार होईपर्यंत. घरातून बाहेर पडताना जरा ते हलतं ना इथे, तिकडे जरा मी हल्ले होते आणि पप्पांना म्हटलं काय, तर ते म्हणाले की काहीही झालं ना तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तू चल, सगळं छान होईल. मग आमचा तो दाखवण्याचा कार्यक्रम झाला, दिस दॅट. सो येस, वडिलांचा सपोर्ट एका मुलीसाठी स्पेसिफिकली खूप महत्वाचा असतो. आणि आर जे अमृता, ऑफकोर्स मी खूप रिलेट केलं तिच्याशी. माझ्या अटी फार नव्हत्या, माझ्या अटी फारच अशा किमान होत्या की बाबा आपण एकमेकांची मनं छान सांभाळूया, एकमेकांच्या फॅमिली सांभाळूया, दॅट्स ऑल आय वॉन्टेड. सो मला करताना मजा आली. लकीली हा सिनेमा माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी माझं लग्न झालं होतं. So अशी अट माझ्या डोक्यात नव्हती की सासूची पत्रिका जुळली पाहिजे, बट इट वॉज फन. सासूबाईंनी ट्रेलर पाहिला का? सासूबाईंनी ऑफकोर्स ट्रेलर पाहिला. सध्या त्या ऑस्ट्रेलियात आहेत, इथे नाही आहेत, आणि त्यांना फारच वाईट वाटते की मी प्रीमियरला किंवा नाही येऊन भेटू शकत आहे. बट मी त्यांना स्टोरी सांगितली होती की अशी अशी फिल्म करते मी, आणि मी अशी अट टाकते. तर त्याच मला म्हणाल्या की करेक्ट आहे अट, असंच झालं पाहिजे. वा वा, मस्त.